बावडेकर पुराणिक. एक बावडेकर पुराणिक दारिद्र्याने व दुःखाने पिडला, म्हणून आपला गाव कोकीसरे सोडून बायको व आईबरोबर घेऊन फिरत फिरत श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटास आला. दर्शन घेऊन त्याने विचार केला, काही दिवस इथंच राहावे, मग एक बिराड करून माधुकरी मागून आणावी, त्यात तिघांनी होईल तसा निर्वाह करावा आणि श्रीची दर्शनरूपी सेवा करावी. असे काही दिवस गेल्यावर एक दिवस त्यांच्या मनात असे आले की आपणास येथे काही सद्गुरूची सेवा घडत नाही, तर आपणास 2 अक्षरे येतात ती समर्थापुढे रोज वाचावी. असे म्हणून एक भागवताचे पुस्तक त्यांनी मिळवले आणि महाराजापुढे रोज पुराण सांगावायचे अशा विचाराने पोथी घेऊन श्री समर्थाकडे चोळापाच्या घरी आले व मंडळीस मला पुराण सांगावयाचे आहे म्हणून सांगितले. मंडळीने ठीक आहे म्हणून तयारी केली. पुराणिक बुवांनी पोथी सोडली आणि नमन होऊन श्लोक वाचनास आरंभ केला. तो महाराज हळूहळू रागू लागले. एक श्लोक पुरा होऊन दुसऱ्या श्लोकाला आरंभ होत आहे इतक्या अवकाशात मोठमोठ्याने शिव्या देऊन एकदम बंद करा, तुला कोण वाचण्यास सांगितले असे म्हणाले. मंडळींनी पुराण बंद केले. पुराणिक बुवा खिन्न होऊन बिराडी गेले. दुसऱ्या दिवशी तिसरे प्रहारी पुराणिक बुवा पोथी घेऊन पुन्हा आले. दर्शन घेऊन श्लोकाला आरंभ केला. तो पुन्हा शिव्या सुरू झाल्या आणि निकल जावासे म्हणाले. शिपायांनी पुराणिकास सांगितले की महाराज शिव्या देत आहेत, पुराण बंद करा. त्यांनी बंद केले. तिसऱ्या दिवशी तोच थाट. तेव्हा पुराणिक बुवा हट्टास पेटले. त्यांनी असा नियम केला की ज्या दिवशी श्रीच्या शिव्या बंद होतील त्या दिवशी श्री समर्थाची कृपा झाली असे समजायचे आणि त्या दिवशी पाहिजे असल्यास पुराण बंद करीन, तोपर्यंत बंद करणार नाही असा दृढ निश्चय केला. पुढे रोज पुराणाचा व रोज शिव्याचा क्रम सुरू झाला. असे होता होता 6 महिने झाले. शेवटी पुराणिक कंटाळले आणि लोकांजवळ असे सांगू लागले की मी या जन्मात फारसे पातक केलेले माझ्या स्मरणात येत नाही आणि महाराजांचा राग मजवर इतका का असावा. वेश्या, मुसलमान, महार वगैरे लोकांजवळ महाराज केव्हा केव्हा प्रेमाने वागतात आणि मजवर कधीच कृपा दृष्टीने अवलोकन करीत नाहीत. लोक म्हणाले, तसेच तुमचे काही पातक असेल. असो. बुवा बिराडी आल्यावर त्या रात्री त्यांना अति पश्चाताप झाला आणि चैन पडेना. तेव्हा त्यांना असे वाटले की या जगण्यापेक्षा मरण फार उत्तम. असे म्हणून पहाटे 6 घटका रात्री उठून खाजी पिराचा दर्गा आहे, तेथे मुसलमानाचे स्मशान आहे, त्याच्या पलीकडे एक लहान डोंगर आहे, तेथे एक गुहा आहे, त्या बाजूला मनुष्याची वर्दळ नाही, तेथे जाऊन बसले. सकाळी प्रहार दिवस आल्यावर घरात म्हातारी आणि बायको अजून काय येत नाहीत वगैरे म्हणून त्यांची जी बसावायची ठिकाणी होते तेथे जाऊन तपास केला. 2-3 वेळा समर्थाकडे जाऊन तेथील मंडळींना विचारले, परंतु पत्ता लागेना. असे होता होता सायंकाळ झाली. तत्राप कोणी शोध सांगेना. त्या दिवशी त्या दोघींनी अन्न खाल्ले नाही. रडून रडून दोघीचे डोळे सुजले. ती रात्र निघून गेली. कोणी म्हणत बुवा कुठे गावास गेले असतील. त्यांची मातोश्री म्हणाली, मला सांगितल्याशिवाय कुठे जावायचं नाही. असे होता होता तोही दिवस निघून गेला. शोध कोठेच लागेना. तिसऱ्या दिवशी दोघीही श्री महाराजाकडे आल्या आणि त्यांनी साष्टांग नमस्कार घालून पायावर डोके ठेवले. त्या हात जोडून उभ्या राहिल्या आणि त्याने रडण्याचा आक्रोश मांडला. म्हातारी म्हणाली, देवा, आता आम्ही काय करावे. आपल्या गावी दुःखाने व दारिद्र्याने गांजलो म्हणून श्री सद्गुरू दयागणाचे पाय धरले आणि येथे असा प्रकार घडला. जसे बापाने विकले, आईने विष दिले, पावसाने भिजवले, तर फर्याद कोणाला सांगायची. तसे आम्ही आता कुठे जावे. आता आमची एवढीच प्रार्थना आहे की महाराज एक माझा मुलाचा पत्ता मला सांगावा, किंवा मी आपल्या पायापाशी आपला देह विसर्जन करणार, तर मला आत्महत्या घडू नये असा आशीर्वाद द्यावा. महाराज आपण समर्थ आहात. क्षणात एक ब्रह्मांडाचा नाश करून दुसरे उत्पन्न करा. तसेच मुक्याला वाचाळ, रंकाला राज्य, अविद्वानाला विद्वान एका क्षणात करा. मग आमचे संकट ते किती? काहीच नाही. अशा प्रकारच्या आम्ही आपल्या गोष्टी बहुत ऐकल्या आणि आपली कीर्ती ऐकून इतके लांब काहीतरी आपले प्रारब्ध फिरेल या हेतूने येथे आलो. परंतु कर्म बलत्तर आहे. आपण तरी काय कराल. पण लोखंडाला परीस लागला म्हणजे सोने व्हायचेच. तसे आपल्या दर्शनाने पाप, ताप, दैन्य हे गेलेच पाहिजे. म्हणून महाराज आता या दीनगाईवर कृपा करून संकटातून मुक्त करावे.
असे म्हणून दोघींनी रडून रडून आकांत केला. जवळच्या मंडळीसही गहिवर आला, परंतु महाराज मात्र पोट धरून हसत होते. म्हातारीने जाऊन महाराजाचे पाय घट्ट धरले आणि ती म्हणाली, मला काय ते सांगितल्याशिवाय हे पाय सोडणार नाही. हे ऐकून श्रीजवळ मोत्या कुत्रा होता. त्याला महाराज म्हणाले, अरे जाओ उसको लेकर आओ. असे म्हणताच काय चमत्कार तो पहा. हे स्त्रीचे शब्द कानी पडताच कुत्रा नीट चालला. तो ज्या ठिकाणी आहे पुराणिक बुवा होते त्या ठिकाणी गेला. पुराणिक बुवांनी कुत्र्यास पाहताच कुत्र्याला ओळखून महाराजांनी मला बोलावयास पाठवले असे मनात आणून बुवा कुत्र्याच्या मागून श्रीच्या दर्शनास आले. जवळ येतात तोच निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. 2-3 वेळ महाराज असे म्हणाले. पुराणिक बुवाने धावत धावत येऊन श्रीचे पाय घट्ट धरले व त्यांच्या पायास मातोश्रीने व बुवाने आपल्या अश्रुपाताने स्नान घातले आणि हात जोडून महाराजांचे आम्ही काय उत्तीर्ण व्हावे असे म्हणत दीनमुद्रेने श्री समर्थाची प्रार्थना करू लागले. महाराज म्हणाले, बैस बैस. सर्वत्र मंडळीस मोठे आश्चर्य वाटले. विशेष आश्चर्य हे की श्री स्वामी समर्थाची आज्ञा पशुपक्षी सुद्धा वंदन करीत होते. असो. 2 दिवसाचे पारणे त्रिवर्गाने 3रे दिवशी बिराडे जाऊन सोडले व पुन्हा 3ऱ्या प्रहारी पुराणिक बुवांनी पुराणास प्रारंभ केला. श्री स्वामी समर्थांची प्रेमाने पुराण ऐकले. पुढे थोड्या दिवसांनी एके रात्री पुराणिक बुवास एक स्वप्न पडले की आपण पूर्वजन्मी कसाई असून पुष्कळ प्राण्याचा वध केला. त्यात काही गोहत्याही घडल्या. पण एक दिवस कसाई स्नानास गेला असता घाटावर एक ब्राह्मण फाटका पंचा नेसला असून थंडीने कापत होता. हे कसायाने पाहून एक धोतर आणि एक घोंगडी त्या ब्राह्मणास त्याने दिली. त्या पुण्याईच्या योगाने त्याला ब्राह्मण जन्म आला. परंतु पातक फार असल्याकारणाने नेहमी दुःखणी आणि दारिद्र्य यांनी तो त्रिवर्गही पिडलेला होता असे त्याला दिसून आले. तो जागा झाला आणि विचार करतो की काय हे स्वप्न मला पडले. नंतर प्रातःकाळी स्नान करून श्रीच्या दर्शनास गेला. हात जोडून उभा आहे. तो महाराज म्हणाले, आपले पाप काय आहे त्याचा विचार न करता दुसऱ्यावर दोषारोपण करणे या ज्ञानास काय म्हणावे. किती प्राणी मारलेस याचे स्मरण तुला आहे असे श्रीने म्हणताच पुराणिक बुवास खूण पटली. मग काय विचारता. जसा सूर्य उगवला म्हणजे सर्वत्र प्रकाश होतो त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी महाराजाच्या कृपेने ज्ञानप्रकाश झाला. त्यात पायावर मस्तक ठेवून हात जोडून प्रेमाश्रू वाहत आहेत. अशा स्थितीत म्हटले, महाराज आम्ही आपल्या पायात अंगाच्या कातड्याचे जोडे करून घातले अथवा प्राण अर्पण केला तरी काही केले नाही. जन्मोजन्मीचे सार्थक झाले असे म्हणून तो खळखळ रडू लागला. आता हे पाय जन्मापर्यंत सोडावयाचे नाहीत असा निश्चय करून श्रीची आज्ञा घेऊन तो बिराडी गेला व श्रीचा निस्सीम भक्त झाला. पुढे त्याला अनुग्रह होऊन महाराजांनी पूर्ण कृपा झाली. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. संबंधी उपद्रवाचा ब्राह्मण. एक संबंधी उपद्रवाचा ब्राह्मण व त्याची स्त्री उभयता अक्कलकोटास आली. ब्राह्मण नेहमी वेडेचार करी. त्याच्या बायकोने माधुकरी मागून आणावी, त्याला खाऊ घालावी व हातातून त्याला जिकडे तिकडे फिरवीत असावे. ब्राह्मणाने लोकांच्या अंगावर थुंकावे, शिव्या द्याव्या वगैरे उपद्रव करीत असे. बाईने लोकांची प्रार्थना करून त्यांचे सांत्वन करावे. अशी ती सती होती. सायंकाळी बाई वेड्यास हातात धरून श्रीच्या दर्शनास आणीत असे. परंतु समर्थांचे दिव्य दर्शन घेण्यास त्याला मोठे संकट पडे. आरतीच्या वेळेस तर तो मोठी मौज करी. त्याच्याने ते रूप पाहावत नसे म्हणून तो डोळे मिटून पळून जावयास लागे. बाईच्या ठिकाणी अर्जव शक्ती असल्यामुळे सेवेकरी तिजवर प्रेम करीत असो. पळून जाऊ लागला म्हणजे 2-4 त्याला धरावे, पण इतक्यांनाही तो पुरेपुरे करी. आरती त्याच्याने ऐकवत नसे म्हणून तो कानात बोटे घाली, नाचून व लोळून आपल्या अंगाचे पाणी करून घेई. असे बरेच दिवस झाले. बाईची नेहमी आपला नवरा बरा होण्याबद्दल श्रीजवळ प्रार्थना चालली असत होतीच. असे असता एक दिवस तो संबंध बोलू लागला की दत्ताच्या दरबारात न्याय नाही, मला उगीच स्वामी मारतात असे म्हणून मोठमोठ्याने किंकाळ्या फोडू लागला. महाराज म्हणाले, क्यू रोता आहे. तेव्हा तो म्हणाला, महाराज याने माझे 2000 रुपये बुडवले. मी कृपण असल्या कारणाने आत्महत्या करून घेतली. त्या योगाने पिशाच झालो. माझे रुपये बुडवले नसते तर अशी दशा मला का प्राप्त झाली असती.
म्हणून माझा महाराजांनी अवेर न करता यथार्थ न्याय करावा. याने माझे रुपये घेऊन माझी क्रिया करावी, म्हणजे मी जाईन. महाराज म्हणाले, अरे तो दरिद्री आहे. हे ऐकून तो म्हणाला, मीच याला दरिद्री व संतानहीन केले, तर आता माझे रुपये द्यावे. श्री समर्थ म्हणाले, त्याने सेवा केली, हे रुपये तुला पोहोचले नाहीत काय? तो रागाने संतप्त होऊन म्हणाला, रुपये दिल्याखेरीज मी त्याला कधीही सोडणार नाही. ते ऐकून महाराज हसू लागले व एकाचे डोकीचे पागोटे घेऊन एक पदर एका मनुष्याच्या हातात दिला आणि आपणाजवळ एक वाटोळ्या भोकाचे लाकडाचे घर होते, त्यात तो पदर घालून त्या मनुष्याला ओढ म्हणून शिरणे आज्ञा केली. त्याप्रमाणे तो गृहस्थ ते पागोट्याचे टोक धरून ओढू लागला. तसतशी संबंधी उपद्रवाच्या ब्राह्मणाच्या अंगास, पायास व हातास कळ लागू लागली आणि त्याची जमिनीवर अगदी मोठ पडली. तेव्हा मोठमोठ्याने संबंधी रडू लागला व महाराज मला सोडवा, मी आता रुपये मागणार नाही, आपण सांगाल तसे ऐकेन असे म्हणाला. तरी महाराज काही बोलले नाहीत. पागोटे सगळे भोकातून काढले. त्या सरसा त्याच्या तोंडातून फेस येऊन तो मूर्छित पडला. डोळे पांढरे करून निचेष्ट झाला. त्याची बायको जवळ होतीच. ती फार घाबरली. स्त्रीचे पाय धरून रडू लागली व मला चुडेदान द्यावे, मी अनाथ आहे, माझ्याकडे पाहावे, अशी स्त्रीची प्रार्थना करिता दयागण महाराज कळवळले आणि त्यांच्या अंगावर आपला जोडा फेकला. त्याबरोबर संबंध उठून म्हणाला, महाराज मला आता काय आज्ञा होत आहे? स्त्रीने उत्तर दिले, त्या समोरच्या झाडावर बैस. असे म्हणून जवळच एक चिंचेचे झाड होते. ते बोटाने दाखवले. मग तो इकडे तिकडे थोडा वेळ चळवळ करून त्या ब्राह्मणाला सोडून गेला. ब्राह्मण शुद्धीवर आला. बाईला मोठा आनंद होऊन तिने प्रेमाश्रूने स्त्रीचे चरण धुतले. दुसरे दिवशी स्त्रीची पूजा करून बाईने नैवेद्य समर्पण केला व माझे जन्माचे संकट निवारण केले. महाराजांनी या अनाथावर अबलेवर महान उपकार केले, ते आमच्याने वर्णन करवत नाही. अशी प्रार्थना करून महाराज आता मी काय करावे असे बाईने विचारले. तेव्हा स्त्रीने आपले जोडे तिच्या अंगावर टाकले. ते तिने घेऊन तो प्रसाद शिरसामान्य करून ती आपले बिराडी गेली. त्या जोड्याचे ते पूजन वगैरे करीत असे. मराठा साधूस विठोबाचे दर्शन. गिरनार पर्वतावर कृष्णगिरी, भारती बुवा आणि रामपुरी बुवा यास महाराजांनी दर्शन दिले. एक मराठा तरुण साधूस मंगळवेढ्यास दर्शन देऊन त्याला असे सांगितले की द्वारकेस जाऊन पैशाच्या आकृतीच्या खापरकुट्या कर, म्हणजे तुला विठोबा भेटेल. त्याप्रमाणे तो द्वारकेस जाऊन तसे करू लागल्यावर त्याला भगवंताने 3 वेळा प्रत्यक्ष विठोबाच्या रूपाने दर्शन दिले.